रामकृष्ण हरी. दिंडीनंतर आपण आलोय मसवड येथे, सातारा जिल्ह्यामध्ये. हे आमचं कुलदेवताचं मंदिर आहे, श्री सिद्धनाथ माता आई जोगेश्वरी. 1934चं मंदिर आहे. या मी तुम्हाला आता सर्व मंदिर दाखवतो. एकदम जुन्या दीपमाळा. मंदिराचा शांत सुंदर परिसर. मंदिराच्या आवारात काही दुकान आहे तिथे. 1934 सालचं मंदिर आहे. हे आमचं कुलदेवताचं मंदिर आहे, श्री सिद्धनाथ माता आई जोगेश्वरी, मसवड. जो आपला यश माझा बाज. अशा पद्धतीने आहे मंदिराचा आवारा. इथे हत्ती आहे बघा, सुंदर. हत्तीची स्थापना बघा 1988 मध्ये झालेली आहे, उपवन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते. हे हत्ती. चला आता आपण आज जाऊ. हे पुढे पूर्ण परिसर दाखव. बरेचसे देवांचे मूर्ती इकडे घे, माझ्याकडे घे. तुम्हाला आता एक स्पेशल दाखवतो. या इथं आपले नंदी महाराज आणि महादेवाची पिंड. ही महादेवाची पिंड. आता ही पांढरी का दिसत आहे? इथली एक खासियत आहे, इथं जे महादेवाची पिंड आहे त्याच्यावर आपलं भात आणि दही आहे. नेहमी इथे लावलं जाते. त्यात आपण आज जाऊ. चल आज जा. श्री सिद्धनाथ आणि माता आई जोगेश्वरींची मूर्ती. मेन मंदिराचा गाभारा. पूर्वेला मिळणार
मंदिरात कुठे बी ठेवलं तर चालतं ते काय नाही तसं नाही. तुम्ही एक कोपरं नाही काळा हे आपले पुजारी गुरव, आतल्या साईडला एक काळा आहे. कुठं तिथं आमचे पाहुणे. बऱ्यापैकी आपल्याला माहिती नाही. इथे श्री सिद्धनाथांची गादी आहे. हे फक्त महाशिवरात्रीला इथलं दार ओपन केलं जातं. याच्या खाली एक महादेवाची पिंड आहे खाली भुयारामध्ये. फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी ओपन केली जाते. बारीक भुयार आहे, इथनं खाली जायला एक मार्ग आहे. ह्या गोष्टी काय माहिती करून द्यायला पाहिजे. मला आमच्यातले गोरे सर म्हणून होते, ते असं दत्त जयजावरती हे करतात. एक मिनिट हा. त्यांनी बी काळभैरवनाथाविषयी आपल्या सिद्धनाथाविषयी मला काय तर विचारलं होतं असं. इकडचं तर तुमचं नाव काय? नितीन गुरु. तुमचं वैभव गुरु. वैभव गुरव. आपले सिद्धनाथ देवस्थान विश्वस्त. हे आपले पाहुणेच आहेत. हां यूट्यूब. ओके. आणि यांची तर आपण पहिली तुम्हाला ओळख करून दिलेलीच आहे. माहिती सांगायची का तुम्ही? हां, माहिती सांगा थोडंसं. आता आपल्याला मंदिराबद्दल माहिती सांगतील गुरु. चेअरमन आहे ते. हे आपले इथले चेअरमन पण आहेत. नमस्कार. नमस्कार. आम्ही श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त. हे सिद्धनाथ महाराज हे काळभैरवांचे अवतार. त्यांचं मूळ स्थान आहे काशी. काशीतून ते सोनारीला आले, सोनारीतून मसवडला आले आणि मसवडमधून बऱ्यापैकी ते कायम स्वरूपी रहिवास हा मसवडला झाला. हे असे हे श्री सिद्धनाथ काळभैरव आहेत आपले. आणि यांची जो विधी असतो तो सकाळी पहाटे 5 वाजता मंदिर उघडलं जातं. 6 ते 7 पर्यंत अभिषेक असतो. त्याच्यानंतर 7 ते 8 पर्यंत पोषक देवाचा. 8:30 वाजता मुख्य आरती असते आणि आरती झाल्यानंतर नैवेद्यही आणि लोकांचं दर्शन चालू होतं. ओके. आपल्या सिद्धनाथाचा मेन वार कोणचा? रविवार असतो ना. रविवार असतो. आणि जे आपण नैवेद्यामध्ये हे करतो आपण, जसं बाहेर पिंडीला हे केलेलं आपण दही भाताचं, पूजा. त्याच्याबद्दल काय सांगता येईल? जी दहीभात जी पूजा आहे हां. ही लोकांचं नवस असतो. लोक नवसाचं किंवा हौसनं हा नुसतं दहीभात नसून त्याच्या पाठीमागं नाही सकाळचा अभिषेक असतो. त्याच्यानंतर पोशाख असतो. पोशाख झाल्यानंतर एक जर महापूजा असेल तर 100 लोकांचं अन्नदान असतं आणि त्याच्यानंतर ही दुपारी दहीभाताची पूजा लावली जाते. म्हणजे हा नवसाचा एक भाग असतो. ओके. म्हणजे ज्यांचं नवस असेल त्या दिवशी आपल्याला ते लावण्यात केलं येतं. जातं. ओके. मला वाटलं असं डेलीमध्ये केलं जातं का काय? बऱ्यापैकी ते दहीभाताच्या पूजेला बुकिंग कमीत कमी 6 महिने आधी बुकिंग करावं लागतं. अच्छा. तेव्हा ते आपल्याला दिवस मिळतो. हां हां. आणि या गादीबद्दल काय माहिती द्याल? कुठल्या गादीबद्दल? हे जे आपले सिद्धनाथाची गादी इथे. हे सिद्धनाथाची गादी आहे. ह्या इथं उत्सव मूर्ती ठेवल्या जातात. हां. ही जी देवाच्या ज्या रथात देवाला हळदीला ही मूर्ती ना आपली? ह्या ज्या उत्सव मूर्ती आहेत देवांच्या, हां हां. कारण आपल्या रथामध्ये किंवा पालखीमध्ये मोठ्या मूर्ती आपण घालू शकत नाही, म्हणून त्यांच्या उत्सव मूर्ती म्हणून आम्ही ती देवांची मूर्ती बनवली आहे. आता ह्याच्या खाली एक भुयार आहे ना जिथं महादेव आहेत, महादेवाची पिंड. वर्षातून एकदा ती महादेवाची पिंड उघडली जाते महाशिवरात्रीला. महाशिवरात्रीच्या संध्याकाळी 10 वाजता उघडली जाते. पहाटे 5 पर्यंत त्याचं दर्शन चालू असतं. ओके. आणि जो आपला सिद्धनाथाचा लग्नाचा सोहळा असतो तो कधी असतो काय? जो मेन जो सोहळा आहे तो एक 6 महिन्याचा एक सोहळा असतो. त्याच्यामध्ये दिवाळी पाडव्यापासून आपला कार्यक्रम चालू होतो. दिवाळी पाडव्याला देवाला आणि देवींना बाहेर मंचकावर सजवून तिथं हळदी लावण्याचा कार्यक्रम असतो. तिथून 12 दिवसानं देवाचं लग्न असतं. तुळशी विवाह असतो बोलू. त्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता देवाची लग्न लागली जातात आणि तिथून 20 दिवसानं म्हणजे देव दीपावली मार्गशीर्ष प्रतिपदेला देवाची मिरवणूक असते. म्हणजे असा हा 6 महिन्याचा. तिथून एक पौर्णिमा असते 15 दिवसानं. मिरवणूक म्हणजे जे आपण रथयात्रा काढतो. म्हणजे जसं आपल्या आयुष्यात असतं लग्न म्हणजे हळदी, बरोबर, लग्न झाल्यानंतर मिरवणूक, असा जो विधी असतो त्या प्रकारे हा आपला देवाचा विधी असतो. म्हणजे हळदी, लग्न कुठल्या महिन्यात असतं म्हणले ते? कार्तिक महिन्यात आपल्याला देव दीपावली असते. त्या देव दीपावलीला देवाला हळदी लागले जातात. तुळशी विवाह दिवशी लग्न आणि तिथून 20 दिवसानं अमावस्या असते. अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी देव दीपावली, देवांची दिवाळी थोडक्यात.
त्या दिवशी देवांची आपली मिरवणूक असते, म्हणजे आपली रथयात्रा असते. आपण नवरात्रामध्ये पण खूप काटेकोरपणे पालन केलं जातं आपल्या इथे. हे जी 12 दिवसाची नवरात्र आहे त्या नवरात्रामध्ये जे आमची जी पुजारी मंडळी, आता बाहेरचे काही भाविक दोन तीन भक्त येतात, ते 12 दिवस खाली बसत नाही. 12 दिवस त्यांचं उभं नवरात्र नसतं. म्हणजे ते रात्रंदिवस उभं राहून देवाचं ते व्रत केलं जातं. हे असं ते 12 दिवसाच्या त्या दिवाळी पाडवा ते तुळशी विवाह हा 12 दिवसामध्ये देवाचा तो उत्सव असतो. ओके. आणि इथले जे आमचे मेन पुजारी आहेत ते देवांचे आमचे सालेकरी म्हणून असतात. सालकरी. हा. ओके. म्हणजे आमचे 9 जणांमध्ये आमचे ते रोटेशन मध्ये असतं. असं काही काहींना 27 वर्षात, काही काहींना 36 वर्षात येतात, काही लोकांना 300 350 वर्षात येतात. बर. आणि आपलं साधारण साल किती वर्षानंतर बदललं जातं काय? जे इथलं मंदिरातलं साल आहे ते 7 दिवसाला बदललं जातं. 7 दिवसाला. हत्ती बसला जो वारकरी आहे त्याने संपूर्ण मंदिर स्वच्छ करायचं असतं. हा हा. त्याच्यानंतर त्याने देवाबत्ती, देवाला लागणारे पाणी हा हा. हे ते वारकऱ्यांना आणून द्यायचं असतं. ओके. हा, हे आठवडेकरांनी 7 दिवस इथं सेवा करायची, दिवाबत्ती करायची मंदिराची, आणि इथं ते काय असेल ते देवाची देवीची पूजा बांधायचं किंवा ते राखून सगळं थांबायचं. ओके. असे 7 दिवसाची पूजा करायची. 7 दिवसाचं. आणि वर्षाचे जे सालेकरी आहेत त्या सालेकऱ्यांनी वर्षभर संन्यासी राहून, आता म्हणजे नखं काढायची नाहीत, हातापायाची दाढी करायची नाही, केस कापायचे नाहीत, गावाची वेस वळलायची नाही, पायात चप्पल घालायची नाही, ओके. असं 1 वर्षाचं व्रत त्यांनी करायचं असतं. हा हा. आणि त्या एका वर्षामध्ये त्या घरात काही दुःख असू द्या, सुखद असू द्या, ओके. जायचं नसतं. हा हा. असं हे देवाचं 1 वर्षाचं व्रत असतं. ओके. म्हणजे जे काय ते 1 वर्षभर ते इथं आपल्या मंदिरातच राहतील. हा, ते मंदिरातच राहत असतात. हा हा. सकाळचं नैवेद्य, संध्याकाळचं नैवेद्य दाखवल्यानंतर फक्त जेवण करायला आणि आंघोळीला घरी गेलं जातं. ओके. आपलं माता आई जोगेश्वरीबद्दल एक कहाणी, स्टोरी, ते नाग कन्या वगैरे असं काहीतरी, त्याच्याबद्दल काय? ज्यावेळेस म्हणजे नक्की आपल्या देवाची उत्पत्ती कशी झाली, काळभैरवांची उत्पत्ती कशी झाली, हा हा. हा मूळ आहे. जी काळभैरवांची उत्पत्ती झाली, जी ज्यावेळेस शंकरांनी ब्रह्महत्या केली, ब्रह्महत्या झाल्यानंतर त्याचं जे पातक होतं ते शंकरांच्या पाठीमागे लागलं. ते पातक नष्ट करण्यासाठी शंकरांनी भुजातून आपल्या काळभैरवांची उत्पत्ती केली. ओके. मग त्यावेळेस त्यांना ते डमरू आणि त्रिशूळ दिलं. मग त्या डमरूच्या नादावरून त्यांनी ब्रह्महत्येचं पातक नष्ट केलं. परंतु शेवटलं ब्रह्महत्येचं पातक होतं म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही काशीला जावा, काशीला गेल्यानंतर तुम्हाला तिथं गंगे स्नान केल्यानंतर तुमचं ते पातक धुवून जाईल. ओके. मग ते काशीला आले. काशीतून ते परत त्यांना सांगितलं की तुम्ही दक्षिणेला जावा. ओके. दक्षिणेला येत असताना ते पाताळात गेले. पाताळात म्हणजे जिथं आपले शेषकन्या आहे. पाताळ हे राज्य नागांचं आहे. नागांचं. तिथं त्या शेषनागांची भेट झाली. मग त्यांनी काळभैरवांची परीक्षा घेतली की खरंच हे योगी आहेत का. त्यावेळेस त्यांना 7 रांजण प्यायला दिलेला विषय. ओके. त्यावेळेस ते सिद्ध झाले. त्यावेळेस मग त्या शेषनागांनी जोगेश्वरीचं आणि सिद्धनाथांचं लग्न सोनारीमध्ये लावून दिलं. ओके. म्हणजे जोगेश्वरी माता शेषनागांची कन्या आणि श्री सिद्धनाथांची पत्नी. ओके. आता इथं जवळ एक काळभैरवाचं मंदिर पण आहे ना? हेच काळभैरव आहे. हेच. ओके. आणि आपलं याबद्दल काय सांगता? आपलं औंची देवी, औंची यमाई देवी. हा, यमाई देवी. ते आपल्या इथं असं काही हे नाही. काही लोकांना ते यमाई देवी कुलस्वामी म्हणून आहे. हो हो. जसं की आम्हाला पण आहे, त्यामुळे कसं चला. महाराज अशा पद्धतीने मंदिराची सर्व माहिती, देवाबद्दल माहिती दिलेली आहे. छान अशी माहिती दिलेली आहे. 1934 बरोबर ना? इसवी सन 10व्या शतकाच्या आधीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर जे डुबल मालकर आहेत त्यांनी थोडीशी देवाचे जीर्णोद्धार केला. ते बी त्यांना बी कुलस्वामी आहे. कुलस्वामी या नात्याने त्या भक्तांनी बी सुद्धा या मंदिराची डागडुजी करून किंवा जीर्णोद्धार करून मंदिराचे सुशोभीकरण त्यांनी त्यांच्या स्वखर्चानं देवाला ते अर्पण केलं. ओके. अशा पद्धतीने आपल्या देवस्थानाची पूर्ण माहिती आहे, हिस्ट्री आहे. सर्वांनी नक्की बघावी. याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे. आता स्वतः आपले जे गुरु पुजारी यांनी सर्व डिटेल माहिती दिलेली. म्हणजे अर्धवट माहिती असण्यापेक्षा योग्य माणसाकडून पूर्ण माहिती घेणं कधीही ठीक. चला ठीक. श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी प्रसाद.